विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पुणे युनिव्हर्सिटीतच मला ऍडमिशन हवंय. मला बाकीच्या युनिव्हर्सिटीज नको आहेत. बाटू युनिव्हर्सिटी, बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अशा भरपूर युनिव्हर्सिटी असतील, ऑटोनॉमस कॉलेजेस असतील, पण ती बरीचशी मुलांना नको आहेत. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, की पुढे कॅम्पस इंटरव्ह्यू ठरताना युनिव्हर्सिटी महत्वाची ठरते. जर मी पुणे युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं तर पुढचं लाईफ, पुढचे प्लेसमेंट इझिली होत राहतील आणि मला एक चांगलं लाईफ मिळेल. चांगलं लाईफ, चांगली प्लेसमेंट कुणाला नको आहे. पण ही जी आर्ग्युमेंट आहे ना, ही मी माझ्या काळापासून सुद्धा बघतोय. मी जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, तेव्हा सुद्धा असंच बोललं जात होतं, की आमची युनिव्हर्सिटी म्हणजे छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीपेक्षा पुणे युनिव्हर्सिटीला ना जास्त प्राधान्य दिलं जातं. आमचे काही सीनियर्स आम्हाला असे पण सांगायचे, की आपला तर बायोडाटा रिजेक्ट केला जातो. का? तर आपण या युनिव्हर्सिटीतला आहेत म्हणून. तर मी तुम्हाला आता सांगणार आहे काय बघा. आता तुमचं मत कदाचित हेच असेल मला माहिती आहे. पुण्याला जायचंच आहे सगळ्यांना मला हे पण माहिती आहे. ओके. पण रिअॅलिटीमध्ये असं घडतं का? अरे, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का लक्षात घ्या. ॲट द एंड तुमचं स्किल इम्पोर्टंट आहे. माझं ऐकून घ्या. जर असं असतं तर आत्तापर्यंत हे कॉलेजेस कधीच बंद व्हायला पाहिजे होते ना. मी पी-व्ही-पी-आय-टी बुधगावमध्ये शिकलोय. माझ्याबरोबर माझे जेवढे मित्र होते ना, सगळ्या सक्सेसफुल आहेत. ओके. कोणी अमेरिकेत आहेत, कॅनडामध्ये आहेत, हैदराबादला, पुण्यात आहेत. मोठ्या-मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या-मोठ्या पोस्टवरती आहेत. का? तिथं त्यांची युनिव्हर्सिटी मॅटर नाही केली का बाळांनो? काहीही प्रॉब्लेम येत नाहीये. पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये तर तुमचा वर्क एक्सपिरियन्स बघितला जाणार आहे. तिथे थोडंच चेक केलं जाणार, की तुम्हाला 10वी किती मार्क होते, 12वी किती मार्क पडले. अरे सीईटीला किती पर्सेंटाइल होते हे देखील कोण तुम्हाला विचारणार नाहीये. इंटरव्ह्यूला ॲक्चुअली वर्क एक्सपिरियन्स, त्यांची गरज, तुमचं नॉलेज याच गोष्टी इम्पोर्टंट आहेत. तुमचं स्किल आलं का ध्यानात? मी हे का सांगतोय? कारण बरेचसे पालक मला हाच प्रश्न परत-परत विचारतायत. तर ह्यावर एक व्हिडिओ बनवायलाच पाहिजे होता. तो मी बनवलाय. आता महत्त्वाचा मुद्दा काय म्हणजे तुम्ही पॉइंट क्लिअर केलाय, की माझ्या मते एवढा फरक नाही पडणार. बरं. एकदम ठीक आहे. माझ्या एका स्टुडंटचं एक्झाम्पल देतो. 93 पर्सेंटाइल होते 4 वर्षापूर्वी हां. 3 ते 4 वर्षापूर्वी 93 पर्सेंटाइल त्या मुलाचा स्कोर होता. स्टुडंटचा स्कोर होता म्हणूया आपण. ठीक आहे. त्यानं काय डिसिजन घेतलं बघा. तो म्हणला या पर्सेंटाइलला पुण्याला मला मिळेल. टियर 2 तुम्ही ज्याला म्हणता सेकंड लेव्हलच्या कॉलेजेसमध्ये मला ॲडमिशन मिळेल. पण त्याचं म्हणणं काय होतं, की त्याच्याऐवजी त्यानं अण्णासाहेब डांगे कॉलेज आहे आष्ट्याला, तिथं ॲडमिशन घेतलं. बरं याचा 4 वर्षांनी रिझल्ट तर मिळालाय. फायदा झाला का तोटा? तर प्रचंड फायदा झाला. त्या स्टुडंटनं मला काय सांगितलं बघा, की तिथं तो टॉपमध्ये आहे. ओके. जिथं तो बॉटममध्ये असतात, इथं टॉपमध्ये आहे. आणि काय झालं मग त्यामुळं सगळ्या शिक्षकांचं त्याच्यावर लक्ष होतं. बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करता आल्या आणि प्लेसमेंट पण झालं. पण यात 2 गोष्टी आहेत बरं का. तो स्टुडंट तसा होता म्हणून जमलं. मग इथं काय वाटतं पालक काय म्हणणार आहे नाही. पुण्यात घेतल्यामुळे काय होणार आहे, की त्या एकदम बॉटमला असू दे मान्य आहे. पण मग मुलं तर तशी मिळतील ना. हा पॉइंट पण मी मान्य करतोय. पण शेवटी तो मुलगा स्ट्रॉंग होता. त्याला इकडे ॲडमिशन घेतल्यामुळे त्याच्या पालकांचे पैसे वाचले, ती गोष्ट वेगळी. फी कमी भरावी लागली. हा एक मुद्दा विचारात घ्या. म्हणजे बघा जर तुम्हाला 95-96 पर्सेंटाइल असतील, तर सी मिळणार आहे का? नाही. पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी सुद्धा मिळणार नाही. पी-सी-सी-ओ सुद्धा मिळणार नाही ओपन मध्ये असाल तर बरं का. मग डी-वाय पाटील पिंपरी, अकोटी डी-वाय पाटील पिंपरी, अकोटी मॉडर्न, ए-आय-एस-एस-एम, पी-व्ही-जी 95ला इथं सुद्धा सी-एस मिळणं कठीण आहे. पण तेच जर तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आला तर टी-के-आय-टी, के-आय-टी, आर-आय-टी. के-आय-टी बद्दल थोडी माहिती घ्या. टी-के-आय-टी, आर-आय-टी हे कॉलेजेस बेस्ट आहेत आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये. मग काय प्रॉब्लेम आहे सांगा बघू? मग इथं मुद्दा महत्वाचा काय आहे, की तुम्ही पालकांची आर्थिक परिस्थिती, किती फी भरू शकतो, किती आपण अफोर्ड करू शकतो, महिन्याला किती खर्च कुठे राहिला तर काय आहे, याचा एकदा विचार प्लीज करा. आता जास्तीत जास्त 80% 70-80% तरी मी बघतोय बरं का, की पालक सक्षम आहेत या पिढीचे बरं का लक्षात घ्या. आमच्या वेळेस तसं नव्हतं. खूप वेगळ्या गोष्टी होत्या म्हणूया आपण. पण पॉइंट काय माहितीये का, की युनिव्हर्सिटीचं जास्त बाऊ करू नका लक्षात घ्या. ओके. आणि हो, कॅम्पस थ्रू सिलेक्शन मला रिपीटच करायचंय कारण मला कमी पर्सेंटाइल आहेत. मला चांगलं कॉलेज नाही मिळणार, मग कॅम्पस थ्रू सिलेक्शन नाही होणार. अरे आमच्या वेळेस पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजमधून 5 ते 10 मुलं जास्तीत जास्त म्हणूया आपण, अशा मुलांची प्लेसमेंट व्हायची. मग बाकीचे इंजिनिअरिंग काय करायचे? काय कशासाठी इंजिनिअरिंग करत होते? तर आमच्या वेळेस काय होतं, स्ट्रगल होता. नाही प्लेसमेंट झालं, प्लेसमेंट सेल असतात, तिथे तुमचा रिझ्यूम देऊन ठेवा. ओके, ते तुम्हाला सांगतात, या ठिकाणी अपॉर्च्युनिटी जाऊन इंटरव्ह्यू द्या.
इंटरव्ह्यू द्यायचं लक्षात घ्या. होतंय ना. असं कधी होतच नाही, की प्लेसमेंट झालं नाही, की संपलं सगळं म्हणून. ठीक आहे, थोडा स्ट्रगल करावा लागेल. पण त्यात काय वाईट आहे एवढं? मग मुद्दा मला सांगायचा होता तुमच्या लक्षात आलेला आहे. तुम्ही एक प्रॉपर लिस्ट तयार करताना कॉलेजच्या फीचा एक कॉलम कराच. ओके. इम्पोर्टंट आहे ते. आणि हो, त्या कॉलेजमध्ये चौकशी पण करा, की स्पॉट राउंडला जर मिळालं तर हो, स्पॉट राउंडच्या वेळेस सांगतो मी. तर फुल फी भरावी लागेल, का कमी आहे ती कॅटेगरीची फी भरावी लागेल. कॉलेजनुसार काही-काही रूल्स चेंज करतात लक्षात घ्या. मग ॲट द मोमेंट आपल्याला तेवढी अमाउंट पाहिजे. मग पालकांनी त्या गोष्टीची पण तयारी ठेवा. काय, की किती फीस भरावी लागेल. काही कॉलेजेस असे आहेत, की चला 50% भरलं तरी चालतं. पण काही कॉलेज म्हणतात पूर्ण फी भरा. गव्हर्नमेंटनं आल्यानंतर तुम्हाला रिफंड करू असं म्हणतात. त्यामुळे त्या गोष्टीचा पण विचार करा. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. माझं मत मी तुम्हाला सांगितलंय. तुमचं मत कदाचित वेगळं असू शकतं. मी असं पण बघितलंय, सी नकोच आहे मला. आम्हाला ट्रिपल आय-टी पाहिजे. आय-आय-टीला जायचंय. ओके. आय-आय-टी आणि सी समजा. ऑब्व्हियसली आय-आय-टीलाच घेणार तुम्ही. ह्याच्या मागचं कारण काय सांगतात? आय-आय-टी मधलं जे लोएस्ट पॅकेज आहे ते सी मधलं हायेस्ट पॅकेज असतं. असेल देखील, तरी देखील मला काय म्हणायचं आहे, की तसं एक कॉलेज कंपेअर करणं, ह्या गोष्टी काय मला योग्य वाटत नाहीये. सी सुद्धा ग्रेट कॉलेज तुम्हाला माहिती आहे. आय-आय-टीचं काय विचारायलाच नको म्हणूया आपण. तर मुद्दा असा आहे, ॲट द एंड अभ्यासाला सुरुवात करा. चांगला अभ्यास करायला आत्तापासून सुरुवात करा. आयुष्यभर तुम्हाला आता 4 वर्षाचा स्टडी करायचा. त्यात पुन्हा हायर एज्युकेशन तुम्ही घ्याल. कदाचित एम-बी-ए वगैरे कराल किंवा एम-टेक कराल. केलंच पाहिजे. पण त्यानंतरचं लाईफ एक वेगळंच असणार आहे बरं का. रोजची धावपळ असते लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या पालकांकडे बघा ना, आईकडे बघा. तिची धावपळ वेगळीच असते. सकाळी उठल्यापासून जे काम सुरू होतं ना, की संध्याकाळी झोपेपर्यंत ना, दिवसभर तुमची आई काम करत असते. हां, भलेही जॉब बाहेर करत नसेल तरी. बरं जॉब जर करत असेल आई ना, तर ते डबल आघाडी असते. तिथं बाहेरचं सगळं तर दिवसभरच सांभाळायचं. पुन्हा घरी आल्यावर पुन्हा आहेच. मग अशा वेळेस ना मी तुम्हाला सांगू का, आता हा विषय थोडासा भरकटलाय म्हणूया आपण. मग अशा वेळेस माझ्या मते काय, की तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करा बरं का. हट्टीपणा नको. हे आता आणखीन एक सांगतो, माझ्या ॲडमिशनला एक मुलगा आला होता. दूरवरून आले होते लक्षात घ्या त्या. मी फक्त कंडिशन सांगितली, की मोबाईल नाही अलाउड आमच्या इथं. नाही. तर तो मुलगा परत चालला. राहू दे म्हणला, "नाही, मला मोबाईल पाहिजे." मी त्याला विचारलं, "कशाला मोबाईल तुला लागतो?" "तर मला कॉलिंगसाठी लागतो." "माझा देतो ना फोन कॉलिंगला." म्हणलं त्याला मी. "नाही, मला तो म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे, ॲडिक्शन झालंय. आता तुम्ही बाहेर राहणार आहात, हॉस्टेलला राहणार आहे. कुणाचा कंट्रोल तुमच्यावर असणार आहे सांगा बघू? अशा वेळेस तुमचंच तुमच्यावर कंट्रोल पाहिजे बरं का. हे मोबाईल ॲडिक्शन वगैरे किंवा मोबाईल Instagram, ते काय Snapchat वगैरे यापासून दूर राहा. त्याला एक स्वतःला बंधनं लावून घ्या. ओके, एवढाच वेळ म्हणून ठीक आहे. कारण इतकं लगेच काय कुठलंही व्यसन लगेच कमी होतं का? नाही. हे मोबाईलचं पण तसंच आहे. ठीक आहे, मग चला असू दे काही हरकत नाही. महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणं तरी झालं. ऑल द बेस्ट. धन्यवाद.